बघू शकता कुठीताई, कोमलताई आणि निकिताताई आणि कोमलताई बहीण बहीण आहे. आलो इथं पण एक होळी होती, तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आता सध्या उद्याची तयारी चालू नाही का. मस्त हे बघा, मस्त जाळ चालू इकडे. मुलं सगळं लाकडं टाकतायत. उद्या तुम्ही गावात आले तुम्हाला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला बोललोय की आपली यात्राची ब्लॉग येणार आहे. तर आज आहे होळी आणि आपण चाललोय मांगेराव आणि मालोवालोचे दर्शन घेण्यासाठी. तर समोर बघू शकता गुड्डीताई आहे. आज मी गुड्डीताईच्याच मोबाईलमध्ये, म्हणजे आज नाही 2-3 दिवस तिच्याच मोबाईलमध्ये मी शूट करणार आहे. एकदम माझा मोबाईल आहे बघा, तिच्या मोबाईलला किती क्वालिटी आहे. आणि आता आपण जाऊ मांगेरावला, ती पण येणार आहे. तर चला आता कंटिन्यू करा ब्लॉग. तर मित्रांनो, आम्ही चाललोय मांगीत बाबाला. आम्ही पोचणारच आहे. बघा कोणत्या रस्त्याला. तर मित्रांनो, आलेलो आहे मांगेरावचे दर्शन घ्यायला. आज होळी बघू शकता नाही का. आपल्या गावात पण जायचं आणि मग पायाचं तर लय अवघड परिस्थिती झालेली आहे. मला नाही वाटत ही जत्रा माहिती जरा बरोबर जाईन, कारण की कावडीला गेले म्हणून पायाला आलं ते फोडं आणि ते फोडं फुटले. डॉक्टरकडे गेलं तर इंजेक्शन वगैरे सगळं काही घेतलं, पण तरी पण काही फरक नाही पडून राहिला. बघू आता आजचा दिवस कसा जातो काय जातो. आणि त्यानंतर मग उद्या तर वेगळा ब्लॉग येणारच आहे. तर हा ब्लॉग जत्रा दिवशी पडन, आदल्या दिवशी नाही का शूट केलेला. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी गावातली होळी, घरची माझी होळी सर्व काही दाखवणार आहे. आणि मालवाला पण मी नाही जाणार आतमध्ये, कारण मी सगळं काळं घातलं बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मांगेरावाची किती मस्त सजावट केली गेलेली. म्हणजे असं नाही की याच वर्षी केली, ती दरवर्षी लाइटिंग बिटिंग मस्त केली. तर दरवर्षी आल्यानंतर तुम्हाला बघण्यात येणारच आहे की अशी दरवर्षी वेगवेगळी असते. जसं याप्रमाणे रस्ता पण केला गेलेला आहे मस्त. बघू शकता. चला आता आपण गावात. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे घरी. चला आता जाऊ घरी. तर मित्रांनो, हे बघू शकता, तुम्हाला गाव दाखवणारच मी. पहिले तुम्ही हे बघा पूर्ण यात्रा आपली कशी आहे. तर इकडं तुम्हाला म्हणजे आज कशी थोडीशी गर्दी कमी नाही का, जत्राच्या आदल्या दिवशी थोडीशी गर्दी कमी असते. तर हे बघा इकडं राडे वगैरे भरपूर काही लागलेलं आहे. तर मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. तुम्हाला मी हे दाखवलंय, गोळाबारूद दाखवलाय. ही यात्रा कशी आज एवढं भरलेलं नाही, कारण की आज यात्रा नाही, उद्या यात्रा आहे. तर उद्या दाखवून तुम्हाला मी सगळं. तर आज फक्त तुम्ही हा ब्लॉग बघा, उद्या खरा ब्लॉग येईन, कारण की उद्या खरी यात्रा आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. तुम्हाला आता पूर्ण यात्रा दाखवतो. यात्रामध्ये उद्या आमच्या गावचं धन्यवाद. यात्रेनिमित्त आलेले आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक, इकडे आमचे पटरी पाहुणे, ते सुनील चोट, राम घाला आणि गणेश ठाणगे आणि बाबासाहेब करंडे. उद्या यात्रेनिमित्त तुमचा धंदा भरपूर होणार. फक्त लोकांना खायला क्वालिटी द्या व्यवस्थित. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला यात्राविषयी थोडीशी यात्रा म्हणजे जुने माणसं आपल्याला थोडीशी माहिती देत आहेत. तर तुम्ही पण माहिती हे करून घ्या नाही का. रे बघा, उद्या आपली यात्रा सकाळी कधी चालू होते? उद्या 12 नंतर पहिल्या मानाचा तळा निघतील. नंतर 2 वाजता देवाची मिरवणूक होईल आणि संध्याकाळी करमणूक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा सर्व ग्रामासाठी पाहण्यासाठी आहे. पण सर्वांनी यावे. दुसऱ्या दिवशी धन्यवाद. सालाबाद प्रमाणे मालोबा मांगेरबाबा यात्रा उत्सव, होळी आणि धुलिवंदन या 2 दिवशी पारंपरिक देवाच्या तळ्या निघून डेरेच्या यात्रेला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. तर मित्रांनो, बघू शकता आता आलेलो आहे आपण मस्त बदाम शेक प्यायला. मुन्ना खर्च करून राहिलाय. आणि पलीकडे बघू शकता कुठीताई, कोमलताई आणि निकिताताई आणि कोमलताई बहीण बहीण आहे. आणि हे बघू शकता समोर तुम्ही इकडे रात गाडी वगैरे लागले, त्याचीच आपण पूजा बसणार आहे. आणि मस्त बदाम शेक. आणि त्यानंतर मग मला सगळं मी गाव घालणार. बघा इथं सगळे हे कुठीताईच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करतो. हे बघा इकडं, हे बघा इकडं. तर चला आता तुम्हाला गाव दाखवतो पूर्ण.
तर मित्रांनो हे आहे आमच्या देहरे गावातलं जे गोळा बारूद असतो ना जत्राच्या आदल्या दिवशी, ते हे बघू शकता नाही का, म्हणजे जत्राच्या आदल्या दिवशी गोळा बारूद असतो नाही का. हे बघा हे चालू आहे गोळा बारूद, आता चालू झालंय 8:30ला, 8:30 ते 9:30 पर्यंत असते. हे बघा खूप वेगवेगळे प्रकारचे फटाकडे आहेत, तुम्हाला सगळे दाखवतो. हे बघा खूप वेगवेगळ्या प्रकारचे, खूप हे लावलेले दिसतात का तुम्हाला, हे सगळे फटाकडे वेगवेगळे प्रकारचे. इकडं हे बघा, इकडं भरपूर प्रकारचे. हे बघा सगळ्यात वरती गेला, हे बघा हे खूप म्हणजे खूप प्रकारचे फटाकडे, सगळे दाखवतो तुम्हाला. चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो तुम्ही आता छोटे मोठे बघितले, तुम्हाला सगळ्यात मोठे आणि सगळ्यात जास्त आवाज दाखवतो. आता हे बघा एक लावला होता पण शूट नाही घेतला. हे बघा एवढा खतरनाक आवाज येतोय ना, मी इनएस न यूज करता ब्लॉग सोडणार आहे. तर तुम्ही उद्या म्हणजे बघतानाच की एवढा खतरनाक आवाज आहे. आणि समोरचे दिसत आहेत ना तुम्हाला, याला एवढा डेंजर. आपला सद्दाम असतो का, सद्दामची हे डबल टिबल चोबल आवाज, इतका खतरनाक आवाज आहे ना हे समोरचे लावलेले. आणि ह्यावेळेस तर इकडे आहे ना नवीनच काहीतरी आलेलं आहे. आणि गर्दी बघा किती, एवढी गर्दी आहे ना खतरनाक. पण इकडं बघा फुल जबर गर्दी, इकडं जेवढी गर्दी आहे ना तेवढीच इकडं पण गर्दी आहे बघा. आता भाऊ कोणतं लावताय तर तुम्ही कंटिन्यू करा. जत्राचे ब्लॉक फुल मोठे आहे बघा. हे बघा गेला वरती. आणि आपल्यासोबत आलंय कोण, अनिकेत भाऊ आलेला आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. गर्दी बघायची का तुम्हाला परत. हे बघा हे बघा एक काम काय तर मित्रांनो आता आम्ही आलोय होळीचं दर्शन घ्यायला, कारण की पवन दादा ते आधी घेऊन गेले होते पण मी राहिलो होतो, मग ते परत माझ्यासोबत आलेले. बघू शकता तुम्ही अनिकेत दादा आणि पवन दादा आलेला आहे. आणि आपल्या इकडं मालबाचं मंदिर आहे. तर चला कंटिन्यू करा, पुढे दाखवतो होळी कुठं पेटेले. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे होळीचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला बघायची आहे का होळी कुठं पेटते. तर होळी ना इथं मालबा मंदिरापाशी इथं समोर पेटलेले असते. हे पहा, तुम्हाला आतमधला शूट नाही दाखवू शकत, इथंच दाखवू शकतो बघा. हे बघा इथं होळी पेटते. तर मित्रांनो आपण आलेलोय ब्रेक डान्स मध्ये बसायला आणि बसलोय. हे बघा ब्रेक डान्स मध्ये बसलेलो आहे आपण. तर आता ब्रेक डान्स चालू होणार. हे बघा इकडं सर्व मुलांनी, हे बघा आपल्यासोबत कोण आहे. तर ब्रेक डान्स मध्ये बसलोय आपण, तुम्हाला पुढे दाखवतो. फेमस भाऊ आपल्यासोबत, फेमस कडे काढले होते, तेव्हा बंद केलं होतं. कडे लावायला लावले मला. पोरांनी कडे विड्या काढून टाकले, त्याच्यामुळे कडे लावले तुम्हाला किती बसला
तर मित्रांनो बघू शकता आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासमोर आलो. इथं पण एक होळी होती, तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आता सध्या उद्याची तयारी चालू आहे, नाही का. मस्त हे बघा, मस्त जाळ चालू इकडं. मुलं सगळं लाकडं टाकतायत. उद्या तुम्ही गावात आले तुम्हाला कळणच. इथं मी उद्या असणारच आहे. हे बघा सगळे मुलं लाकडं टाकू राहिले आणि व्हिडिओ काढायला लागलो, मग तर पटापटा टाकायला लागले अजून. हे बघा दाखवलं इकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर बघू शकता. तिथे उद्या तळी भरती, पूर्ण गर्दी असते लेडीजची, नाही का इकडं. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग इथे संपतोय. तर धन्यवाद इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला. आणि पुढचे 2 ते 3 नाही, पुढचे 5 दिवस आपले सगळे यात्राचे ब्लॉग येणार आहे. तर ब्लॉगला बघत राहा आणि आपल्या ब्लॉगला शेअर करत राहा. तर धन्यवाद, बाय बाय.